आहे सकाळ. आता खात्यात दिवस चढण आता पुढच्या स्टॉपला झालेला आहे. सामान पूर्ण गाडीमध्ये लोड केलेलं आहे. काका पुढचा स्टॉप कुठे आहे? काका पुढचा स्टॉप कुठे आहे? काय बोलतो साहेब आहे सकाळी सामान नाश्ता पाठवला आपला. दुपारच्या शॉपला आपण कुठे पोचले आता? आपण आता घोटी गावात घोटीला पोचलेलो आहोत. आता आपण आपल्या जेवणाची तयारी करणार आहोत. त्याच्यासाठी वरण भात आहे. त्याच्यामध्ये आपण त्या शेकटाच्या शेंगा काढतोय. घरमालकांची आज्ञा परवानगी घेतलेली आहे आपण. आणि आता आपण शेंगा काढत आहोत. आपण आज डाळ भात बटाट्याची सुकी भाजी सांबार आणि पुरी बनवणार आहोत. आणि बाबांची सेवा करून कसं वाटतं तुम्हाला? एकदम मोठा 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 आनंद होतोय. आणि किती वर्ष झाली तुम्हाला पदयात्रा करून? 17. काय अनुभव काय वाटलं तुम्हाला? अनुभव पदयात्रा म्हणजे सुख आहे, सुख फक्त. काका तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला एकदम चांगलं वाटलं. आणि किती वर्ष झाली तुम्हाला? गोटीमध्ये आले आहेत. आम्हाला पण चांगलं वाटलं. आता खाली उतरले आम्ही इकडे गोटीमध्ये. आता किती वर्ष झाली तुम्हाला पदयात्रा मला करून? 15 वर्ष झाली. सेवा किती वर्ष गेली? सेवा 3 वर्ष सेवा केली. 3 वर्ष. आणि पहिल्या अगोदर आम्ही पायी चालत यायचा. 6 वर्ष बिन चपलांनी काढली. नंतर चपला घातली. मग तसं नंतर आणि पण इकडे मजा वाटली म्हणून इकडे यायला लागलं. कारण जिथपर्यंत तिथं आवड आहे तिथपर्यंत यायचं. बाबांचा बुलावा आहे जिथपर्यंत यायचं. काय आम्हाला बाबाच बोलवतो म्हणून येतो. बाबा बोलवतात म्हणून आपण येतो. एवढं वय झालं म्हणून बाबा बोलवतं. हां चल. इकडे आम्ही टोपीत लावलेलं आहे. इकडे जेवणाची सोय दुपारी. सारा बघू शकता. सकाळचा नाश्ता पोहा बनवला आणि चहा. आता ही सेवा करणार आहे का चालणार आहे? हा मग सेवेला लागा. तुम्हाला पण दाखवतो. सेवा का पदयात्रा? चालेल तुम्हाला पण दाखवतो आता. गाईज बघा हे लोक सेवा करतात का पदयात्रा करतात. फोटो पदयात्रेवाले येत आहे बघू शकता. आता बारीक मिठे जास्त नको करू. कमी कमी करायचं. पक्या नाही दोनच करायचं. समजला का व्हिडिओ? एक मेन शॉट घ्यायचं मी घेतो. झाला तू
भक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सर्वेषां कुटुंबानां सह परिवाराणां श्री साई भक्तानां श्री साई महाराज पूजनं करिष्ये. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओ भाऊ अनुभव कसं वाटते? खूप मस्त वाटते. साईराम डायरेक्ट लाईव्ह बनवतात पेटा. हरि ओम नमस्ते गणपते. त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. एतं वच्मि सत्यं वच्मि अवैत्वं माम अवस्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोद्धातात् अवधारातात् अव सर्वतमा पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मया, त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममया, त्वं सच्चिदानन्द विद्योर्विषि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमय विज्ञानमयषि, सर्वं जगदं तत्ते जायते, सर्वं जगदं तत्तिष्ठति, सर्वं जगदं वेदमयषि, सर्वं जगदं प्रत्येति. त्वं भूमिनापुनिलोननं नमः. त्वं चराचराचि, त्वं कालज्ञानी, त्वं धराधास्ति, त्वं श्रीनित्यं, त्वं सत्यव्यापना, त्वं योगिनी भायति नित्यं, त्वं ब्रह्मास्त्वं विश्वस्त्वं बुद्धस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म गुरुस्त्वं राहुं सूर्यच निश्चार्यं परिदं तदनन्तरं विश्वात्मकं सर्वं कर्मेषु स्थितं कारणं. आमची सेवा करून कसं वाटतं तुम्हाला? खूप खूप छान, खूप चांगल्या प्रकारे सेवा चाललेली आहे. आणि कृष्णा भाऊंचं तर विचारच मी करू नका. त्यांच्या हाताला एवढी गोडी आहे ना की खाणारे बोटं चाटत जातात. एवढं चांगलं त्यांच्या जेवणाला चव आहे. आणि प्रत्येक नाश्ता बोला, जेवण बोला, आणि जो काही ते आयटम बनवणार जेवणाचा तो टेस्टी असणार आणि टेस्टी असतोच असतो. आज आपला प्रत्येक पदयात्री करून खुशी आहे का, तर त्यांना पोटभर जेवण चांगलं मिळते आणि टेस्टी मिळते. ओम साईराम. साईराम, आमच्याकडून चूक झाली असेल आम्हाला. साईराम हे काय? बघू शकता तुम्ही. मसाला डोसा भाजी सांगा. मसाला साईराम, कसं वाटतंय सेवा करून? मसाला डोसा आहे संध्याकाळी या सगळ्यांनी. चालले धुले साफ घ्यायला लागतील. साई बुवा. साई बुवा, साईराम, ओम साईराम. माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून येऊ. माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून येऊ. गावात
एका जनार्दनी राधा राधा लागली हरीच्या नादा एका जनार्दनी राधा राधा लागली तिच्या जनादा राधे चल राधे चल राधे चल 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 राधे चल माझ्या गावाला रथाची गाडी केली सुंदर रथाची गाडी केली सुंदर रथाच्या सोबत पालखी निघाली ती चालली शिर्डीला रथाच्या सोबत पालखी निघाली ती चालली शिर्डीला पालखीत नारळी बघितली पोरं पालखीत नारळी बघितली पोरं त्यांच्या तालावर नाचवली पोरं त्यांच्या तालावर नाचवली पोरं वाजत गाजत पालखी निघाली ही चालली शिर्डीला वाजत गाजत पालखी निघाली ती चालली शिर्डीला पालखीत कृष्ण बनतोल परिवार I'm recording the चाट मसाला पॅक केलं चावी मावशीकडे दिली जयश्री मावशीकडे माझी बाबांची पालखी येऊन गेली इकडे, कसं वाटतं तुम्हाला? फार आनंद वाटतो ना. पालखी आम्हाला आले येणारी म्हटल्यानंतर फार आनंद झाला. गाडीमध्ये बसतो. संध्याकाळची शॉपला चाललेलो आहे. गावला चाललेलो आहे. साईराम बघत राहा आणि बघू शकता संध्याकाळच्या नाश्त्याला पोचलेलो आहे मी. आणि आता चायनीजमध्ये बनवणार आहे. आपल्याकडे संध्याकाळी पोचलेलं आहे. बघू शकता सामान पण सर्व लावून गेले आहे. सेट पूर्ण जेणेकरून त्रास नको आम्हाला पण बनवायला. सामान पूर्ण सेट करून घेतलं आहे. आता बनवायची तयारी चालू आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये चावून संध्याकाळच्या जेवणाला पोचलेलं आहे. साईराम कुठे पोचलेलं आहे आपण आता? गोंदेगाव. गोंदेगाव. आणि संध्याकाळचं जेवणाला काय आहे रेसिपी? फ्राय राईस आहे, सोयाबीन चिल्ली आहे. बघू शकता तुम्ही फ्राय राईस, सोयाबीन चिली. सोयाबीन आता शिजत टाकलेलं आहे बघू शकता. आणि राईसचं पूर्ण सामान पण काढलेलं आहे. जेणेकरून आमचा भात पण होऊन गेलेला आहे.
भात पण तिकडे टाकलेला मी दाखवतो. आमची सेवाकारी मंडळ. बटाट्याची भाजी पुऱ्या नंतर होते. भात पण होऊन गेलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि झाल्यावरती तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण बघायला भेटेल. मार्गे पोहोचलेला आहे बघू शकता तुम्ही. सायराम हे काय? सोयाबीन चिली. सोयाबीन चिल्ली. आज रात्री आपला चायनीज फ्राईड राईस आणि सोयाबीन चिली. बघू शकता तुम्ही सायराम. काहीच मारताय सायराम बघू शकता तुम्ही. कॉपरेट मार ना चॅनलला. बोलणार आहे, तू बोलला नाही तर आम्ही ते खाल्ले. सगळे व्हेजिटेबल्स सॉर्टेड करायला घेतले. सोयाबीन चिली. काय बनवणार आहे? सोयाबीन चिली. सोयाबीन चिलीचा बेस. ते सगळे व्हेजिटेबल्स केले आहेत आणि इथे घेतले चिली. ना नंतर हे पाणी घ्या का हे बघ. काय रे मामा? व्हिडिओ करलाय ना. कृष्णा बुवांना विचार कसं वाटते. रोहन बुवांना विचार कसं वाटतं बनवायला. भरायला राहुल बोल. वा असिस्टंट मास्टर लास्ट आहे का लास्ट. सांगायला व्हिडिओ नाश्त्याचं सामान आता दुपाटी वगैरे सर्व गरम पाण्यामध्ये बॉईल करण्यासाठी टाकलेलं आहे आणि सर्व सामान सेट करून ठेवलं जेणेकरून आम्हाला लवकर उठा जाईल, लवकर बनवून घ्यायचं आहे. हे रात्रीच्या वेळेस बनवून करून ठेवतो
खाली सकाळी बनवायचं होतं, मॅग्नेट करायचं होतं बस खाली. साईराम खाली जातो झोपायला. आणि तुम्ही ब्लॉग कसा आवडला असेल लाईक आणि शेअर करा, जेणेकरून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बघायला भेटेल. चला ओम साईराम.